नवीन वर्षाच्या हिंदू धर्माच्या आपल्या पाडव्याच्या मुहूर्तावर जी खऱ्या अर्थाने आज सुरुवात होते, ही नवीन वर्षाची सुरुवात मी नागरिकांना माझ्या मनापासून शुभेच्छा. हे वर्ष एक वेगळ्या प्रकारचं विकासाभिमुख जावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा. अर्थात आज संपूर्ण शहरामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाची सुरुवात आहे, आपला पहिला सण, काय सांगा? आपल्या माध्यमातून बदलापूर शहरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. मी या माध्यमातून तरुणांना सुद्धा आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या आपल्या संस्कृतीच्या उत्सवात आणि हिंदू संस्कृतीच्या उत्सवात मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी यावं आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्साहात सर्व आयोजकांनी या ठिकाणी या स्वागत यात्रेचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. अर्थात पारंपरिक वेशभूषा तुम्ही सुद्धा केलेली आहे, अगदी पेठा मराठमोळा साज. काय सांगाल, आज पहिलं सण, पहिला उत्सव? खूप छान वाटतंय की आज एक बदलापूरची प्रथम नागरिक बनल्यानंतर आजचा हा पहिला सण आपला मराठी सण आहे, जो नवीन वर्षाची सुरुवात आहे आपली. मी तुमच्या मार्फत तमाम जनतेला आवाहन करते की सुरुवात झालेली आहे स्वागत यात्रेची. आपण लवकरात लवकर पारंपरिक वेशभूषा करा आणि ह्या स्वागत यात्रेमध्ये सामील व्हा. वसंताची आली पहाट घेऊन नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. बदलापूरच्या तमाम नागरिकांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कशा शुभेच्छा देता आज नवीन वर्षासाठी? बदलापूर शहरातील तमाम बंधू आणि भगिनींना या हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि आयुष्य भरभराटीचं जावं. आणि तमाम नागरिकांना मी आवाहन करेन की आपला हा हिंदू सण आहे, नववर्ष आहे, आपण सर्वांनी यात सहभागी झालं पाहिजे. आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की 24वे वर्ष आहे आणि पुढचं 25वे वर्ष आहे. त्यामुळे उत्साह बदलापूर शहरात ठिकठिकाणी आहे. 7 ते 8 उपयात्रा या ठिकाणी निघणार आहेत आणि थोड्याच वेळात यात्रेला सुरुवात होते. या यात्रेमध्ये आपले सन्माननीय आमदार साहेब कथोरे साहेब आणि परशुराम महासंघाचे श्री आशिषजी दामले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून या यात्रेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेचं, शोभायात्रेचं हेंद्रेपाडा झेंडा चौकातनं शुभारंभ झालेला आहे. सर्व नागरिकांना मी मनापासून नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. अनेक उपयात्रा या यात्रेला जोडल्या जाणार आहेत आणि ही यात्राची सांगता जी हनुमान मंदिर गांधी चौक या ठिकाणी होणार आहे, त्यावेळेला त्याचं स्वरूप अतिशय भव्य असं होणार आहे. खरोखरच स्वागत समितीचे जे आयोजनाचे सदस्य यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन केलंय आणि तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.